सर्वात पहिले आपल्या सर्वांना आदरपूर्वक नमस्कार करतो. कारण मंत्री झाल्यापासून प्रदीप दादाने मला 2 ते 3दा म्हटलं का एक वेळ मीट द प्रेस केली पाहिजे. मंत्री म्हणून मी थोडा नवीन होतो. माझी अशी इच्छा होती की मंत्रालयात गेल्यानंतर काही बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या आणि त्याच्यानंतरच आपल्या सर्वांसोबत भेट घ्यायची. योगायोगाने या 3-4 महिन्यामध्ये भरपूर एक्सपिरियन्स आला, अनुभव आला आणि नंतर आता ज्या पद्धतीने सन्मान्य आमचे माजी खासदार रामदास तळस साहेब आणि आमचे प्रदीप भाऊ ठाकूर यांनी एक मोठ्या टुर्नामेंटचं आयोजन वर्ध्यामध्ये करण्याचं ठरवलं, जे राष्ट्रीय स्तरावरचं आहे. तर मग त्या माध्यमातून दोन्ही गोष्टी होतील. आज मी आलो कबड्डीच्या ह्याच्याकरताच आलो, पण हे झाल्यानंतर आपण औपचारिक थोडा वेळ आपल्याजवळ औपचारिकपणे देखील नंतर बसू. आपण सर्वजण उपस्थित झाला याच्याकरता मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 9 मे ते 12 मे वर्धा येथे देवाबाबू राष्ट्रीय कबड्डी सामने हे होणार आहेत आणि याच्या मागचा उद्देश असा आहे की आपण सर्वजण जाणतो, आपण साधारणतः जास्तीत जास्त लोक हे ग्रामीण भागात येतो. मी जरी वर्धा, कधी नागपूरला राहतो, कधी आता कामानिमित्त मुंबईला असतो, परंतु आपलं सर्वसाधारण सर्वांचं गाव ठरलं आहे, खेड ठरलं आहे. जसं मी केळापूरचा आहे आणि आपल्या ग्रामीण भागात अतिशय इतिहासापासून, प्राचीन काळापासून जर का कुठला गेम पॉप्युलर आहे तो कबड्डीचा गेम. आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये अजूनही अतिशय चांगल्या पद्धतीनं तेवढ्याच आवडीनं त्या ठिकाणी खेळला जातो. परंतु नेहमी फक्त मोठ्या गेमला प्रोत्साहन किंवा शहरी भागामध्ये खेळल्या जातात गेमकरिता आपण त्याचं पालकत्व घ्यायचं किंवा स्पॉन्सर मोठ्या प्रमाणात मिळतात. अशा वेळेस आपला हा ग्रामीण भागातला खेळ दिवसेंदिवस आपण जर बघितलं तर थोडा लोप पावत चालला होता. याच्यामध्ये मधातल्या काळामध्ये सन्मान्य अभिषेक बच्चन यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी प्रो कबड्डी सामने सुरू केले आणि मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रातले आणि देशातले युवक याच्यामध्ये सहभागी झाले. हा खेळ एक तर मैदानी खेळ आहे, ज्या ठिकाणी खेळला जातो. नंतर अतिशय चपळपणा याच्यामध्ये त्या ठिकाणी सिद्ध करावा लागते, शरीराचा देखील कसब त्या ठिकाणी लागतो. अशा पद्धतीचे गेम, कारण आज आपण बघतो की नवीन पिढी सोशल मीडिया आणि इतर सगळ्या याच्यामध्ये आपण बघतो. तर हे एक चांगलं माध्यम आहे की पुन्हा एकदा आपण कबड्डी सारख्या मैदानी आणि मर्दानी खेळाला एक वेगळं स्थान प्राप्त करून देऊ शकतो. याच्याकरता आमचे माजी खासदार सन्मान्य रामदासजी तळस आणि या फेडरेशनचे सचिव, विदर्भाचे सचिव सन्मान्य प्रदीप सिंग ठाकूर यांनी पुढाकार घेतला. हे सर्व व्यवस्थित व्हावं म्हणून वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांनी माझ्याकडे अप्रोच केला आणि मला देखील याचं पालकत्व घेण्याचं त्या ठिकाणी आवडलं की आपण या मध्ये शक्य होणारी मदत त्या ठिकाणी केलं पाहिजे, सर्वांसोबत समन्वय साधला पाहिजे. आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की जो उद्देश आमचा आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त खेळाडू त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी खेळण्याकरता खेळाडू हे वेगवेगळ्या राज्याच्या टीम्स येणार आहेत, पण चांगल्या पद्धतीचे सामने होऊन त्यापासून ऊर्जा घेऊन बोध घेऊन आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये आणि नंतर त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी हा गेम पुन्हा एकदा धूप पावत चाललेला गेम पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यात, राज्यात आणि देशामध्ये याची नवीन याला सुरुवात व्हावी, हा असा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावे अशी आपण सर्वांना विनंती आहे.